पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केलाय ज्या टोळीने चोरलेल्या एक दोन नव्हे तर तब्बल 47 वाहनं सुद्धा या पोलिसांनी जप्त केली आहेत। त्यांच्या चोरीची जर पद्धत ऐकली तर चक्रावून जायला होईल। काय आहे ती पद्धत आणि कोणते अधिकारी या सगळ्या निमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत बघूयात। मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या ताब्यातली ही वाहनं एक दोन नव्हे सुमारे 47 वाहनं तब्बल 7.5 कोटींच्या घरात। ही वाहनं जप्त करत पोलिसांनी चौघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या। धक्कादायक बाब म्हणजे ते ही वाहनं चोरण्याआधी बनावट कागदपत्र तयार करायचे, त्या आधारे पुन्हा त्या वाहनांची नोंदणी करायचे आणि मग विक्री करायचे। त्यांची ही पद्धत ऐकून पोलीस सुद्धा चक्रावले। अरुणाचल प्रदेशमध्ये अस्तित्वात नसलेल्या वाहनांचे बनावट पेपर तयार करून त्यांची चोरलेल्या वाहनांना नंबर देऊन ती वाहनं पुन्हा महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मीरा भाईंदर गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात यश आलेलं आहे। यामध्ये अरुणाचल प्रदेशमधील ITO अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय गुन्हे शाखेला आला आहे। 2021 मध्ये वाळीव परिसरातून 2 वाहनांची चोरी झाली होती। त्यासह वाहन चोरीच्या जुन्या गुन्ह्यांच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली। महाराष्ट्रातल्या अनेक सराईतांची माहिती मिळवण्यात येत असतानाच या टोळक्याची टीप पथकाला लागली। मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। त्यानंतर केलेल्या चौकशीतून एकेका गुन्ह्याची उकल झाली। 4 आरोपी त्यांना अटक केली। याचं एक आहेत अझहर शेख, हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत। दुसरे आहेत समीर खान, हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत। मोहम्मद शौकत शाह हे आहेत अमरावतीचे आणि शेख नसीर शहजाद मियां हे नांदेडचे आहेत। यांना अटक केली नोव्हेंबर 2023ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तपास आणि त्यांना इंटरोगेशन आणि पुढच्या रिकव्हरीच्या याचा एक ऑपरेशन सुरू झाला। त्यात यांचं असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरोपी आहेत हे एका विशिष्ट मॉडेलची गाडी जी आहे ते टार्गेट करतात। गुन्हा करण्यासाठी आरोपींनी उलट पद्धत निवडली। त्याआधी अरुणाचल प्रदेश, नागालँड या उत्तरेकडच्या राज्यामध्ये विविध वाहनांची नोंद करायचे। त्या नोंदीच्या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात नोंदणी करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवायचे। नोंदवलेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे वाहन चोरायचे। त्यांच्याकडनं आम्हाला जवळपास 47 गाड्या आम्ही रिकव्हर केल्या। त्या गाड्यांची मुद्देमालाची किंमत जवळपास 7.5 कोटीच्या आसपास आहे आणि आजपर्यंत हे जे सगळे जे चोरलेले गाड्या आहेत त्याचे जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 14 गुन्हे महाराष्ट्रातले आहेत आणि 1 गुन्हा राजस्थानचा आणि 1 उत्तर प्रदेशचा आहे। बनावट कागदपत्र तयार करायचे। हे बनावट कागदपत्र ते अरुणाचल प्रदेश अथवा नागालँड येथे सबमिट करून तिथनं रजिस्ट्रेशन करून घ्यायची त्या गाडीची। त्या गाडीचे खोटे सगळं कागदपत्र दाखवून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे ऑनलाईन त्याची ट्रान्सफरची प्रक्रिया करून घ्यायची। त्याच्यानंतर त्या मेक आणि मॉडेलची गाडी ते पहिल्यांदा चोरायचे, पहिल्यांदा कागदपत्र तयार करून मग गाडी चोरली जायची। गाडी चोरल्यानंतर त्या गाडीचे सर्व इंजिन नंबर, चेसी नंबर खोडून त्याच्यावरती ह्या गाडीचे सर्व जे सगळं नोंदी आहेत त्याच्यावरती चढवल्या जायच्या आणि मग नंतर ही गाडी RTO मध्ये रजिस्ट्रेशनला घेऊन ती मार्केटमध्ये सेकंड हँड म्हणून विकली जायची। कोट्यवधींच्या मुद्देमालासह चौघांना बेड्या ठोकणाऱ्या पथकाचं आयुक्तांनी कौतुक केलं। पथकातल्या कर्मचाऱ्यांना या कामगिरीबाबत प्रमाणपत्र दिलंय, तर दुसरीकडे जप्त केलेली वाहनं पुन्हा त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिलेत। पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करतायत। पुढील तपासात आणखी किती गुन्हे उघड होत आहेत, टोळीतील आणखी काही साथीदार पकडले जात आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वसईहून विपुल पाटील आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।